तर मराठी आणि हिंदी भाषेवरून शिंदेंच्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी केलंय। मात्र त्यांनी नंतर हात जोडून दिलगिरीही व्यक्त केली आहे। मैं कहना चाहता हूँ कि मराठी मेरी मातृभूमि, मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो। मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडातून जर शब्द गेला असेल तर मी हात जोडून माफी मागतो। कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो। मराठी नुसती भाषा नाही तर ही आमची संस्कृती आहे। देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे। आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीने शांत डोक्याने हा सगळा खेळ बघत आहेत। आता निवडणुकीच्या तोंडावर विशिष्ट समाजाच्या मतांवर डोळा ठेवून किंवा ती एक गटा मतं मिळवण्यासाठी ही अशी लाचार विधानं करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे। यापुढे जी काही वक्तव्य कराल ती विचारपूर्वक करा, अन्यथा मराठी नागरिक किंवा मराठी जनता पेटून उठली की तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही।